विद्यार्थी मित्रांनो, मला माहित आहे ऊन आहे, तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, पण एक छोटासा किस्सा फक्त या ठिकाणी सांगावा लागतो आणि जो सत्य आहे. आपण जेव्हा मंदिरात जातो, आपल्याला प्रसाद दिला जातो, तसं रामानुजन जेव्हा लहान होते, अगदी दुसरी तिसरी मध्ये, त्यावेळेला ते पण मंदिरात गेले. मंदिराचा पुजारी लाडू वाटत होते. एका परात मोठी परात असते बघा, त्या मोठ्या परातीमध्ये असं लाडू ठेवलेले होते आणि रांग मात्र खूप लांब होती. मग रामानुजन यांचा नंबर जेव्हा आला लाडू घेण्यासाठी, तेव्हा रामानुजनने त्या लाडूच्या परातीकडे बघितलं आणि पुजाऱ्याला सांगितलं की पुजारी महाराज, हे लाडू पुरणार नाही. शेवटचे जे रांगेत 5 जण आहेत त्यांना लाडू मिळणार नाही. एवढा लाडूचा ढीग होता तरी रामानुजनने ओळखलं की महाराज, शेवटचे 5 जे भक्त आहेत त्यांना लाडू मिळणार नाही. मग त्या पुजाऱ्याने लहान बालक आहे बाबा, याला काय माहित, नंदीकडे बाहेर असं म्हणून दिलं. आणि जेव्हा प्रत्यक्षात ते लाडू संपण्यामध्ये आले, त्यावेळेला जेव्हा लाडू संपले तेव्हा त्या पुजाऱ्याने बघितलं की शेवटी बरोबर 5 जण उरलेले होते. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की रामानुजन यांची नजर गणिताच्या बाबतीत, अंकाच्या बाबतीत कशी होती. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कारण की एवढे लाडू असताना शेवटच्या 5 भक्तांना लाडू मिळणार नाही हे त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं लांब लचक राणीमध्ये. यावरून रामानुजन यांची बुद्धी किती तीव्र होती हे या ठिकाणी समजून येतं. दुसरा किस्सा असा आहे मित्रांनो, रामानुजन यांच्या घरामध्ये एक भाडेकरू राहत होता. ते भाडेकरू बोले हे कॉलेजचे होते, इंजिनिअरिंग कॉलेजचे. इंजिनिअरिंग कॉलेजचे म्हणजे किती वयाचे असतात ते? 23-24 वर्षाचे असतात. तर रामानुजन यांच्या घरात ते भाडेकरू म्हणून राहत होते. मग रामानुजन काहीतरी भाडं घेण्याच्या निमित्ताने वरती गेले आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं की वरती आपण जे भाडेकरू त्यांच्याकडे भाड्याचे पैसे घेऊन ये. तर रामानुजन यांनी भाड्याचे पैसे नाही आणले. त्यांनी काय मागितलं त्या भाडेकरूंकडून, मला तुमचं पुस्तक द्या. मग ते मोठे मुलं काय म्हटले, रामानुजनला हसू लागले. एवढा मुलगा काय अभ्यास करेल म्हणे, पुस्तक एवढा मुलगा काय अभ्यास करेल बा. तर रामानुजन यांनी असं हसा म्हणे, पण मला पुस्तक द्या म्हणे. रामानुजन यांनी त्या मोठ्या मुलांचं इंजिनिअरिंगचं पुस्तक घेतलं, खाली आणलं, अभ्यास केला रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्या विद्यार्थ्यांना परत करायला गेले. तर त्या विद्यार्थ्या म्हटलं, तू काय अभ्यास केला? ते रामानुजन काही बोलले नाही. जो विद्वान असतो तो काही बोलत नसतो, तो कृतीतून सिद्ध करत असतो. मग जेव्हा ते विद्यार्थी गणित सोडवायला बसले तेव्हा रामानुजन गेला. त्या विद्यार्थ्यांना ते वहीमध्ये गणित सुटत नव्हतं त्यांच्या वरच्या खोलीमध्ये. रामानुजन यांनी ते वही घेतली आणि ते काही क्षणात सोडून दाखवलं. तेव्हापासून ते मोठे विद्यार्थी रामानुजन म्हणजे तुमच्यासारखे 7वी-8वी मध्ये, आता 7वी-8वीचे जे मुलं आहेत या वयामध्ये त्यांनी इंजिनिअरिंगचं उदाहरण सोडून दाखवले. आणि तेव्हापासून ते मुलं रामानुजन यांच्याकडे म्हणजे 7वी-8वीच्या विद्यार्थ्याकडे म्हणजे रामानुजन यांच्याकडे ट्युशन घेण्यासाठी येत असत. यावरून रामानुजन यांची बुद्धिमत्ता किती तीव्र होती हे लक्षात येते. धन्यवाद.